नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट होणारा ढोकळा प्रीमिक्स। तर हे प्रीमिक्स कसं बनवायचं तेच मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रीमिक्ससाठी साहित्य बघूया। अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ मी बारीक बघून घेतलेला आहे, तुम्ही जाड सुद्धा ठेवू शकतात। त्यानंतर चना डाळ पावशर आणि उडदाची डाळ पावशर, अशा पद्धतीने हे 1 किलोचं प्रमाण आहे। आता आपल्याला इथे तांदूळ स्वच्छ असे एक तर तुम्ही धुवून घ्या, नाही तर कापडाने ओल्या कापडाने तुम्ही इथे पुसून घेऊ शकतात। तर मी इथे हे तांदूळ ओल्या कापडाने पुसून घेतलेले आहे। त्याचबरोबर दोन्ही डाळी सुद्धा ओल्या कापडाने पुसून घेतलेले आहे। आता एका बाउलमध्ये डाळ तांदूळ सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता हे डाळ तांदूळ गिरणीला दळून आणायचे आहे। गिरणीला दळून आणत असताना आपल्याला थोडीशी रवा टेक्स्चर येथे ठेवायचा आहे, जेणेकरून हे ढोकळ्याचं आपल्याला पीठ हवं आहे त्यानुसार आपल्याला इथे ठेवायचं आहे। तर दळत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते बघा, असं थोडंसं रवा पीठ आपल्याला इथे दळून आणायचं आहे। इथे मी 25 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 40 ग्रॅम मी येथे पिठी साखर घेतलेली आहे। 20 ग्रॅम मी येथे लिंबू सरबत घेतलेला आहे आणि 20 ग्रॅम मी येथे खाण्याचा सोडा घेतलेला आहे, म्हणजेच आपला बेकिंग सोडा येथे घेतलेला आहे। तर पिठामध्ये आपण सुरुवातीला मीठ ॲड करूया, त्यानंतर पिठी साखर ॲड करूया, लिंबू सरबतसुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे, त्यानंतर आपलं सर्वात शेवटी बेकिंग सोडा। मित्रांनो, हे कंप्लीट 1 किलोचं प्रमाण आहे, त्यानुसार मी येथे तुम्हाला मेजरमेंट सांगितलेलं आहे। आणि एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी, जर तुमच्याकडून जर मेजरमेंटमध्ये इकडे तिकडे झालं असेल आणि अशा पद्धतीने जर काही गोष्टी कमी जास्त जरी झाल्या असेल, तर ज्या वेळेस तुम्ही हे प्रीमिक्स घेत असतात डोसाठी त्यावेळेस तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की चिमूटभर यामध्ये एक तर तुम्ही खाण्याचा सोडा घाला किंवा मग तात्पुरता तुम्ही त्यामध्ये इनो घालू शकतात आणि तुम्ही त्यानुसार सुद्धा तुम्ही ढोकळा छान असा फुलवू शकतात। पण आपण एकदम परफेक्ट असं मेजरमेंट घेतलेलं आहे, संपूर्ण गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपला ढोकळा हा इकडे तिकडे होणार नाही। आता हे 1 किलोचं मी परफेक्ट तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे। आता हे पीठ मी गाळून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं एका डब्यामध्ये आपण व्यवस्थित असं हे संपूर्ण पीठ ॲडजस्ट करून घेणार आहोत आणि इथे अजिबात पाण्याचा हात लागू द्यायचा नाही आहे। हे प्रीमिक्स आपल्याला कमीत कमी 3 ते 4 महिने आरामात जातं। जेव्हा केव्हा तुम्हाला जर ढोकळा खायचा असेल तर अशा पद्धतीने प्रीमिक्स रेडी करून ठेवायचं आहे। अगदी झटपट तुम्हाला ढोकळा करायला अजिबात वेळ लागणार नाही आणि एक प्रीमिक्स घेऊन तुम्ही छान पद्धतीने ढोकळा अगदी कमी वेळेमध्ये करू शकतात। अशा पद्धतीने आपलं प्रीमिक्स येथे रेडी झालेलं आहे। आता याच प्रीमिक्सपासून मी तुम्हाला अगदी झटपट ढोकळा कसा बनवायचा ते सांगणार आहे आणि एक काळजी घ्यायची आहे की यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा हात लागू द्यायचा नाही आहे। येथे मी एक वाटी भरून प्रीमिक्स घेतलेला आहे। हे प्रीमिक्स पूर्णतः गाळून घ्यायचं आहे, त्यानंतर यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि आता सगळ्या गोष्टी एकजीव करून घ्यायच्या आहे। आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे। सुरुवातीला तुम्ही थोडं थोडं पाणी घालायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पाण्याचा अंदाज येतो आणि व्यवस्थित असं हे पीठ मिक्स करत जायचं आहे। आणि आता मी यामध्ये गरजेनुसार पाणी टाकते। जसं आपण रेग्युलर आपला ढोकळा असतो, आपण त्याच्यामध्ये कमी पाण्याचा अंदाज घेऊन तो ढोकळ्याचं पीठ मळतो, अगदी तसंच तुम्हाला इथे पीठ मळायचं आहे। पण पाणी थोडं थोडं टाकायचं, जेणेकरून पाणी जास्तही व्हायला नको आणि कमीही व्हायला नको। तर या पिठाला मला कंप्लीट 1 वाटी भरून पाणी लागलेलं आहे। आता मी सुरुवातीला 1 वाटी पाण्यामध्ये व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता आणखी थोडं थोडं पाणी मी ॲडजस्ट करते, तर कंप्लीट 1.5 वाटी पाणी या ढोकळ्याला मला लागलेलं आहे। आता तुमचं तांदूळ कशानुसार आहे त्यावर या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात की पाणी किती जास्त लागतं कमी लागतं, त्यानुसार तुम्ही अंदाज घ्यायचा आहे। तर आता व्यवस्थित असं हे पीठ घट्टसर झालेलं आहे। आता मी फायनल असं हे पीठ फेटून घेणार आहे। तर तुम्ही पीठ फेटताना एका डायरेक्शननी फेटायचं आहे, हे लक्षात घ्या। मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की यामध्ये मला कंप्लीट 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे। आता व्यवस्थित असं हे पीठ मी फेटून घेणार आहे। आता हे पीठ आपलं फायनल असं झालेलं आहे। मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण टिप, जर तुमचं प्रीमिक्समध्ये काही गोष्टी जर गोंधळ झाला असेल तर तुम्ही या स्टेजला चिमूटभर यामध्ये तुम्ही जर प्रीमिक्स रेडी असेल तरीसुद्धा तुम्ही यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा।
जेणेकरून तुमचे ढोकळे अजिबात फिसकणार नाही। ही महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी, पण आपण मेजरमेंट अतिशय परफेक्ट घेतलेला आहे, त्यामुळे ढोकळा इकडे तिकडे होणार नाही। पण जर चुकून काही गोष्टी जर राहून गेल्या तर अशा पद्धतीने तुम्ही ढोकळा सेट करू शकतात। आता एका बाउलमध्ये मी संपूर्ण पीठ ॲड करून घेणार आहे। व्यवस्थित असं टॅप करून घ्यायचं आहे। गॅसवर इडलीचा कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची आहे। तर इथे पाणी छान असं गरम झालेलं आहे। आता या पाण्याची व्यवस्थित अशी वाफ निघाल्यानंतर यामध्ये आपण ढोकळा वाफवायला ठेवूया। तर मी इथे झाकण लावून घेणार आहे। 15 ते 20 मिनिटं आपण अशाच पद्धतीने हा ढोकळा छान असा वाफवून घेणार आहे। तर इथे आपला ढोकळ्याचा बेस तयार झालेला आहे। छान असा थंड होण्यासाठी मी इथे ठेवलेला आहे। आता एकीकडे फोडणी करायला घेऊया। तर कढईमध्ये 1 पळी तेल घातलेलं आहे, 1 चमचा जिरं, 1 चमचा राई, त्यानंतर यामध्ये 1 हिरवी मिरची चिरून घालायची आहे आणि व्यवस्थित अशी फोडणी द्यायची आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि 1 चमचा भरून यामध्ये साखर घालायचं आहे। अशा पद्धतीने आपली फोडणी येथे तयार झालेली आहे। मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण टीप, प्रीमिक्समध्ये पण साखर असते, त्याच्यामुळे आपल्याला फोडणीमध्ये साखर अगदी कमी घालायची आहे। 1 चमचा फार तर 1 चमचा फार होऊन जाते। आता यामध्ये ढोकळ्याच्या बेसवर आपल्याला व्यवस्थित अशी ही फोडणी स्प्रेड करून घ्यायची आहे। फोडणी व्यवस्थित अशी सेट झालेली आहे। आता याचे छान असे कट्स करून घेऊया। तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे असेल त्या शेपमध्ये तुम्ही लहान मोठे येथे शेप देऊ शकतात। आता मी एक पीससुद्धा तुम्हाला इथे काढून दाखवणार आहे की कशा पद्धतीने हा ढोकळा झालेला आहे। तुम्ही बघू शकता, अतिशय मस्त हा ढोकळा तयार झालेला आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, झटपट होणारा ढोकळा प्रीमिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।